सूरदासांचा जन्म 1478 मध्ये दिल्ली जवळच्या सिंही नावाच्या एका लहान गावातील गरीब ब्राह्मणाच्या घरी झाला. सूरदास जन्मतःच आंधळे होते. त्यामुळे त्यांना जीवनात अनेक दुःखद गोष्टींचा सामना करायला लागला. मुख्य म्हणजे त्या काळात अंध माणसांना लिहिणे वाचणे शक्य नव्हते. त्यामुळे शिक्षणाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद होते. ते अगदी लहान असताना एके दिवशी गायकांचा एक जथ्था देवाची स्तुतीपर गाणी गात त्यांच्या घरावरून चालला होता. ती गाणी ऐकताना त्यांचं मन आनंदानं भरून गेलं आणि मला गाणं शिकायचंय असा त्यांच्या मनाने ध्यास घेतला. सूरदासांनी मागचा पुढचा विचार न करता त्यांच्या मागोमाग जायला सुरुवात केली. रात्री ते सर्व एका तळ्याकाठी थांबले. त्यांच्यातल्या एकाने लहान सूरदासांना विचारलं, बाळा, तू आमच्याबरोबर येतोयस का? सूरदासांनी उत्तर दिलं, मला गायला शिकायचंय. त्या लोकांनी त्यांना रात्रीचं जेवण खाण दिलं, पण एका आंधळ्या मुलाची जबाबदारी घेणं त्यांना नको वाटलं. सकाळी सूरदासांच्या नकळतच ती सर्व मंडळी निघून गेली. बिचारे सूरदास एकटे पडले. पण आता घरी परत जायचं नाही आणि काहीही झालं तरी गाणं शिकायचंच असं त्याने ठरवलं. मग ते त्या तळ्याकाठीच राहू लागले. कृष्णाची स्तुतीपर भजनं ते सकाळपासूनच गायला सुरू करत. त्यांचा आवाज मधुर होता आणि त्यांच्या आवाजातील आर्जव, व्याकुळता यांनी लोक भारावून जाऊन मोठ्या ओढीने त्यांच्याकडे येऊ लागले. प्रेमाने त्यांना जेवण खाण आणून देऊ लागले. अशा रीतीने हळूहळू त्यांचे बरेच भक्त झाले. एका भक्तानं त्यांना गाण्यासाठी साथ म्हणून एकतारीसारखं एक वाद्य आणून दिलं. सूरदास स्वतः गाणी रचत आणि एकतारीच्या साथीने म्हणत. त्यांची ती भावपूर्ण अशी ब्रजभाषेतली गाणी भक्तांनी लिहून ठेवायला सुरुवात केली. एका रात्री सूरदासांनी स्वप्नात पाहिलं की कृष्णाच्या समोर ते त्याच्या स्तुतीपर भजनं म्हणतायत. सूरदास झोपेतून तारकन उठले आणि त्यांची खात्री झाली की त्यांना हे कृष्णाचं बोलावणं आलंय. आणि सकाळी उठल्यावर ते वृंदावनला जायला निघाले. त्यांचे भक्त व्याकुळतेने विनवू लागले की आम्हाला सोडून जाऊ नका. सूरदासांनी त्यांना समजावून सांगितलं आणि ते वृंदावनाच्या दिशेनं चालू लागले. एके दिवशी त्यांना कळलं की नदीच्या पलीकडे स्वामी वल्लभाचार्य आलेत. स्वामी वल्लभाचार्य त्यांच्या कृष्ण भक्तीविषयी प्रसिद्ध होते आणि त्यांनी कृष्णाविषयी खूप लिखाणही केलं होतं. सूरदासांना वल्लभाचार्यांना भेटण्याची खूप आस लागली, पण नदीच्या पलीकडे कसं जायचं? त्यांनी त्याची व्यवस्था करायला सुरुवात केली, पण योग असा आला की स्वतः वल्लभाचार्यच त्यांना भेटायला नदी पार करून आले. सूरदासांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. मोठ्या भक्तिभावाने त्याने वल्लभाचार्यांना दंडवत घातला आणि त्यांचा आशीर्वाद मागितला. वल्लभाचार्यांनी त्यांना कृष्णाचं एक भजन गायला सांगितलं. त्यांचं ते भजन ऐकून वल्लभाचार्यांचं मन भरून गेलं. त्यांनी सूरदासांना आपलं आयुष्य कृष्ण भक्तीत व्यतीत करावं असं सुचवलं. ते स्वतः सूरदासांबरोबर काही दिवस राहिले. कृष्णाच्या अनेक कथा त्यांना सांगितल्या. सूरदासांना आपले शिष्य करून घेतलं आणि त्यांना वृंदावनला घेऊन गेले. वृंदावन जवळ असलेल्या गोवर्धन मध्ये श्रीनाथ मंदिराचा मुख्य गायक म्हणून त्यांनी सूरदासांची नेमणूकही केली. गायक आणि भक्त म्हणून सूरदासांची कीर्ती दूरपर्यंत पोहोचली. एकदा अकबराच्या दरबारात राजगायक तानसेनने सूरदासांचं भजन गायलं. ते ऐकून अकबर भारावून गेला. सूरदासांना आपल्या दरबारात गाण्यासाठी त्याने बोलावणं पाठवलं. सूरदासांनी मोठ्या नम्रपणे सांगितलं, मी फक्त माझ्या देवाच्या कृष्णाच्या दरबारात गातो, दुसऱ्या कुठेही गात नाही. मग अकबर त्यांचं गाणं ऐकण्यासाठी वृंदावनात गेला. गाणं ऐकल्यावर त्याने सूरदासांना विचारलं, मी तुम्हाला काय देऊ? सूरदासांनी सांगितलं, मला कधीही तुमच्या दरबारात गायला सांगू नका. असे स्वाभिमानी होते सूरदास. आपला एकमेव देव श्रीकृष्ण, त्याच्या चरणी त्याच्या भावभावना वाहिलेल्या होत्या. स्वतः अंध असून सुद्धा त्या कमतरतेचा अडसर त्यांनी आपल्या भक्तीत येऊ दिला नाही. एकदा ते देवळात जाण्यासाठी धडपडत होते. लोकांनी त्यांना विचारलं, तुम्हाला तर दिसत नाही, मग तुम्ही कशाला जाता देवळात? त्यावर सूरदासांचं उत्तर होतं, मी त्याला पाहू शकत नाही,
पण तो तर मला पाहू शकतो ना. देव आपल्या भक्ताला पाहणारच असा त्यांचा ठाम विश्वास होता. आणि म्हणूनच एकीकडे असा संदेश दिला की आयुष्यात कोणतीही गोष्ट करताना ती योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार करूनच माणसाने ती करावी, कारण देव नेहमीच सर्वत्र पाहत असतो. सूरदासांच्या कृष्ण भक्तीपर ब्रजभाषेत लिहिलेल्या सुमारे 8,000 भजनांचा संग्रह सूरसागर या नावाने प्रसिद्ध आहे. भाषेचा गोडवा आणि भजनातील भक्तीचा अपूर्व भाव यासाठी हा संग्रह प्रसिद्ध आहे. गोष्टीचा बोध आपल्याला दिसत नसलं तरी परमेश्वर आपल्याला पाहत असतो. त्यामुळे आपलं वर्तन सदैव योग्य असलं पाहिजे.